प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा दिवसाबद्दल आणि देवाचे आभार मानू की आज शाबात वार आहे. त्याच्या मंदिरामध्ये तो आम्हाला घेऊन आलेला आहे आणि खरोखर मी आज खूप आनंदी आहे. का तुम्ही सगळे आनंदी आहात? येस. पण आज विशेष आनंदी आहे. काही कारण? येस. दीक्षा काय म्हटली की आज आम्हाला गव्हर्नमेंट कडून कायद्यानुसार स्तुती आणि भक्ती करण्याची परवानगी मिळाली आणि ही सर्व गोष्ट देवाकडनं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती कुठलाही गव्हर्नमेंट असो, कुठल्याही देशाचा असो, या जगातल्या प्रत्येक गोष्ट देवाच्या वरदास्ताखाली आहे आणि त्यामुळं आम्ही आज खूप आनंदी आहोत. आज आम्हीच नाही तर प्रत्येक चर्च, आजचे मंडळी, पालक मंडळी सगळे आनंदी आहेत की देवाचं गौरव करण्यासाठी देवाने त्यांना संधी दिलेली आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आपण यावेळेस देवाचे आभार मानून टाळ्या वाजून आम्ही सर्व मंडळी सिओन फेलोशिप जे आपलं गव्हर्नमेंट आहे, महाराष्ट्र शासन आहे, त्याचे देखील आम्ही आभार मानूया. कारण का की त्यांच्या मनामध्ये आज ती गोष्ट देवाने घातली. आज आपण सर्वजण खूप पहिलं बर्डन होतं, पण आज आम्ही मोकळ्या मनाने आम्ही आमच्या देवाची म्हणजे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्याची स्तुती भक्ती करण्यासाठी त्याच्या मंदिरामध्ये आहोत. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज ऑनलाईन पाहणाऱ्या सर्वांचं आणि यावेळेस चर्चमध्ये आलेल्या प्रत्येकांचं सिओन फेलोशिप येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करतं आणि प्रत्येकाला शालोम म्हणून संबोधन देतं की तुमच्या बरोबर ख्रिस्ताची शांती असो. प्रेज लॉर्ड. आणि यासारखा आनंद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कोणताच नाही. रविवारच्या वेळेस, फक्त रविवारचा नाही पण रोज तो आनंद आहे. पण विशेष करून रविवारी ज्यावेळेस आम्ही येतो, मंदिरामध्ये येतो, एकत्र मंडळी म्हणून येतो, तो आनंद आम्हाला देवाने दिलेला आहे आणि आम्ही सहभागी व्हावं त्या आनंदामध्ये. ती कृपा देवाने तुम्हाला मला पुरवली आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करू आणि पर्सनली तुम्ही आणि कुठंच आम्ही विचार किंवा कुठल्याही प्रकारे आम्ही यावेळेस कुठला विचार नाही, माझ्या शेजारी कोण आहे वगैरे सर्व गोष्टी विसरून, मला कोणती काळजी आहे, चिंता, या सगळ्या गोष्टी विसरून फक्त आम्ही देवाचं मनोहर रूप पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्या परमेश्वराला धन्यवाद देऊ की देवाने तुम्हाला मला हा दिवस दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद द्या प्रियांनो. देवाचं गौरव करा कारण तो चांगला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. स्तुती करू कारण स्तोत्र 66:8 मध्ये आम्ही वाचतो की मोठ्याने देवाचा जयघोष कर. स्तुती करणं आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही मोठ्याने आमच्या शब्दाने देवाचा जयघोष करू. देवाला धन्यवाद देऊ, त्याचे उपकार स्तुती करू कारण तो चांगला आहे. Oh, we worship Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Oh, hallelujah. Thank you, Lord. Hallelujah. धन्यवाद देतो प्रभू आम्ही तुला. गौरव देतो आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो. तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो. तू जो माया दया करणारा परमेश्वर आहे, तू जो कृपा करणारा परमेश्वर आहे, तो आम्हाला निर्माण करणारा परमेश्वर आहे. तर तुला आम्ही धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. आपण सर्वजण देवाला धन्यवाद देतो, देवाचे आभार मान. जर तुम्हाला असं वाटत आहे की आज त्याच्या मंदिरामध्ये आम्ही एकत्र आलेलो असताना त्याचा सन्मान, त्याचा आदर आम्ही गुडघ्यावर जाऊन करू, तर तुम्ही करू शकता. तुम्हाला वाटतं की मी उभा राहून त्याला आदर आणि सन्मान करेल, तुम्ही करू शकता. आज या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासाठी मोकळीकता आहे देवाचं गौरव करण्यासाठी, फक्त देवाचं गौरव करण्यासाठी. आणि म्हणून आपण आपलं मुख बंद न ठेवता, आम्ही शांत न राहता देवाला धन्यवाद देऊ. आमच्या मुखातून देवाच्या गौरवाचे शब्द काढू. खरोखर तो चांगला आहे, त्याची कृपा आणि त्याची दया सनातन आहे, त्याची प्रीती आमच्यावर सनातन आहे.
तो आम्हाला कधीही विसरत नाही, तो कधीही आम्हाला टाकत नाही. त्याने आम्हाला या पूर्ण आठवड्यामध्ये, या पूर्ण लॉकडाऊन मध्ये सुद्धा त्याने तुमच्या आणि माझं प्रेम केलं. त्याने आम्हाला कधी सोडलं नाही, त्याने कधी आम्हाला सहभागितेपासून दूर ठेवलं नाही. त्याची कृपा आहे, त्याची दया आहे. आणि म्हणून आम्ही म्हणू की जसं स्तोत्र करता म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कर्मांची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो, तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धरितो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. परमेश्वरला धन्यवाद द्या प्रिया. याचं तुमच्या निवासामध्ये आहे, कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्त म्हटलं, ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये दोघे किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी आहे. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. तो या मंदिराचा, तो या मंडळीचा, तो आजच्या या सभेचा चालक आणि मालक आहे. ही मंडळी त्याची आहे, आम्ही सर्वजण त्याचे आहोत. त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला खंडून घेतलेला आहे. आम्ही यावेळेस त्याला धन्यवाद देऊ, आम्ही त्याचे उपकारने आभार मान. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हालेलुया, थँक्यू फादर. प्रेज गॉड लॉर्ड जीसस, थँक्यू. हे प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो. खरोखर तू चांगला आहेस. शास्त्र आम्हाला सांगतं की परमेश्वर चांगला आहे आणि तो चांगले करीतो. प्रभू येशू, या माग सुद्धा आमच्यासाठी तू चांगलं ते केलेलं आहेस, आणि आज आणि इथून पुढे सुद्धा तू आमच्यासाठी चांगलं तेच करतोस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो की आज तुझ्या मंडळीला, तुझ्या लोकांना मंदिरामध्ये येऊन तुझी स्तुती भक्ती करण्याची तू संधी दिलीस. त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. प्रभू, आज इथून पुढचा संपूर्ण वेळकाळ तुझ्या हाती आहे. प्रभू, विशेष करून विनंती करतो की प्रभू, इथून पुढचा वेळ जो स्तुती आणि आराधनेचा आहे, प्रभू त्यामध्ये वर्षाला तू कृपा आणि दया पुरव. तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझ्या मुखामध्ये तू शब्द घाल, आणि प्रभू आत्म्याने आणि खरेपणाने आम्हाला तुझी स्तुती आराधना करण्याची कृपा पुरव. या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. सर्व प्रकारचं बंधन, सर्व प्रकारचे बंधन आम्ही येशूच्या नावामध्ये तोडत आहोत. आणि प्रभू, आम्हाला तू कृपा पुरव. आणि परमेश्वर देवा, तू आम्हाला तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आम्हाला आमच्या मुखामध्ये शब्द घाल. धन्यवाद आणि गौरव देतो. प्रभू, आज विनंती करतो की या मंदिराकडे येणारे प्रत्येकांचे मार्ग मोकळे केले जाऊ दे येशूच्या नावामध्ये. आणि प्रभू, आज तुझी भेट या तुझ्या लोकांना, आम्हा सर्वांना तुझी भेट होऊ दे. प्रभू, विशेष करून विनंती करतो की आज या ऑनलाईनच्या माध्यमातून बघत असलेल्या प्रत्येकांना आम्ही तुझ्या हाती सोपवतो. प्रभू, कृपा कर आणि या सहभागितेमध्ये प्रत्येकांना ही संधी प्राप्त व्हावी, कृपा अशी कर. धन्यवाद देतो प्रभू. त्याचप्रमाणे आज ज्या ज्या ठिकाणी प्रभू चर्च मंडळी एकत्र येऊन तुझी स्तुती आणि आराधना करत आहेत, त्या प्रत्येक मंडळीमध्ये तुझी उपस्थिती असू दे. आणि प्रभू, तुझं गौरव त्या मंडळीत होऊ द्या, अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझ्या जवळ आज समोर असताना आम्ही आमच्या चुकांची, अपराधांची तुझ्याजवळ कबुली देऊन क्षमा मागतो की प्रभू, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर, आम्हाला वागून घे आणि तुझं गौरव आमच्याकडनं करून घे. सर्व सन्मान, सर्व गौरव तुला देत आभार प्रदर्शनाच्या यज्ञासह ही प्रार्थना आमचा प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐकू द्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ की आज हा सुंदरसा वेळ देवाने तुम्हाला मला दिलेला आहे. यावेळेस इथून पुढचा वेळ वर्षाच्या हाती आहे. आजची स्तुती आराधना तिच्याकडे असताना आपण त्या स्तुती आराधनेमध्ये एकत्र होऊया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आनंदी आहात का? Yes, thank you, Lord. तर का आनंदी आहात आज? प्रत्येकाने सांगा रिझन. कारण की आपण देवाच्या सानिध्यात, त्याच्या चरणी, त्याच्या मंदिरात. हो, आणि आजचा दिवस देवाने प्रत्येक दिवस सुंदर बनवलेला आहे, पण आजचा दिवस देवाने विशेष खास बनवला आहे, कारण आज त्यांनी सगळे चर्चची ओपनिंग केली आहे. म्हणून आपण विशेष आनंद केला पाहिजे. लोक दुसऱ्या गोष्टीत आनंद करतात, तर आज आपली मंदिरं मोकळी केलीत ऑफिशियली, तर आपण किती आनंद केला पाहिजे. तर आपण सगळे जागेवर उभे राहू. जागेवर उभे राहू आपण सर्व, आणि देवाच्या नावाला स्तुती आणि आराधना. कालचा पाऊस कसा एनर्जेटिक होता,
तसं आपण थोडस एनर्जीने भरून जाऊ की लोकांना वाटलं पाहिजे तर काय चाललंय. आपण थोडके जरी असलो तरी देवाला आवडेल अशी आपण स्तुती आराधना केली पाहिजे. आपण गीत गाऊ आज का दिन यहोवाने बनाया है, पान नंबर 19, गीत नंबर 22. उभे राहा सगळेजण. जय गुरुजी. स्टँड. तुझ्या बरोबर येते का बघ मॅच कोण आज का दिन यहोवाने बनाया है. पान नंबर 112 आणि गीत नंबर 66. जय जय जगदीशा जगाला तुझी मातृभाषा.
नंबर 55, पान नंबर 55, गीत नंबर 176. येशू आपल्या सोबत आहे. काय आहे? येशू आपल्या सोबत आहे, म्हणून आपण त्याचे मोठ्याने गुणगान केले पाहिजे. येशू आपल्या सोबत आहे, शेजारी आहे, कोणी आपल्याला कोण बघत नाही, तर येशू आपल्याकडे बघत आहे. अशा रीतीने आपण त्याची स्तुती केली पाहिजे. मग सगळ्यांनी आवाज उंचवून देवाच्या नावाला जसं तुम्हाला वाटतंय हात उंच करून तुम्ही तसं देवाला धन्यवाद देऊ शकता. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं तेरी हूँ, मुझ में वो जिंदा है, यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं तेरी हूँ, मुझ में वो जिंदा है। जितनी हुकूमतें उसके अधीन है, जितनी हुकूमतें उसके अधीन है, दुनिया की ताकतें उसके अधीन है, दुनिया की ताकतें उसके अधीन है, सारी बीमारियां यीशु के अधीन है, सारी बीमारियां यीशु के अधीन है, आत्मिक दबियां यीशु के अधीन है, आत्मिक दबियां यीशु के अधीन है, यही मेरी ताकत है, यही मेरी ताकत है, यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं तेरी हूँ, मुझ में वो जिंदा है। शैतान डरा के करता वो वार है, शैतान डरा के करता वो वार है, मज़लूम यीशु से हो गया हार है, मज़लूम यीशु से हो गया हार है, छू भी न पाएगा कभी वो मुझे, छू भी न पाएगा कभी वो मुझे, ना डर पाएगा कभी वो मुझे, ना डर पाएगा कभी वो मुझे, यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं तेरी हूँ, मुझ में वो जिंदा है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं तेरी हूँ, मुझ में वो जिंदा है। नेत्र बंद करूया आपले आपण धन्यवाद. हालेलुया. हो धन्यवाद. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊया. आपण उगे न राहता देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याची उपस्थिती इथे आहे असं आपण समजून त्याच्याकडे पाहूया. आपल्या शेजारी न पाहता आपण देवाकडे पाहूया. आपण हात उंचावून देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया.
praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. देव बाप्पा जे कोणी इथे आहेत देव बाप्पा तू त्यांच्यावर आशीर्वाद पाठवलेला आहे देव बाप्पा जे कोणी मार्गात असतील देव बाप्पा त्यांचे मार्ग तू मोकळे कर देव बाप्पा देव बाप्पा इथे प्रत्येकानं देव बाप्पा तुझ्या आत्म्याने भरून टाक देव बाप्पा देव बाप्पा कुणाच्या मनात काही असेल देव बाप्पा काही नाश करून देव बाप्पा तू काढून टाकते तुझ्याकडे पाहू दे देव बाप्पा हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड गप्पन राहता तुम्ही सगळ्यांनी देवाचा धन्यवाद द्या ज्यांना जसं वाटतंय त्यांनी त्याप्रमाणे देवाला धन्यवाद द्या हात उंच करून देवाला धन्यवाद द्या देव तुमच्याकडे पाहत आहे देव आज तुम्हाला बोलवत आहे त्या प्रकारे तुम्ही धन्यवाद द्या देव तुमच्या इथं उपस्थिती आहे देवाची त्या प्रकारे तुम्ही देवाला धन्यवाद द्या हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड धन्यवाद 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 हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड धन्यवाद येशू धन्यवाद येशू Oh, thank you, Master. येशू तुझ्या कोटी कोटी धन्यवाद तुझे येशू हालेलुया 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 धन्यवाद धन्यवाद मेरा दिल बने तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरा दिल बने तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरे मन में तू विराजमान यीशु मेरे तू है बड़ा महान मेरे मन में तू विराजमान यीशु मेरे तू है बड़ा महान यीशुआ 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 मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके मेरी बातों से तेरी खुशबू महके मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके मेरी बातों से तेरी खुशबू महके मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान तेरी प्रशंसा करती मेरी दुआ मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान तेरी प्रशंसा करती मेरी दुआ यीशुआ यीशुआ मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा मेरी जिंदगी है तेरी यीशु तू है शान मेरी मेरी जिंदगी है तेरी यीशु तू है शान मेरी गान हूँ देकर तूने मेरी जिंदगी है सवारी खुद गान हूँ देकर तूने मेरी जिंदगी है सवारी यीशुआ यीशुआ मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा धन्यवाद हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड यीशू आपल्यामध्ये आलेला आहे आपण त्याला बोलवलं आहे देवाला देव आपल्यामध्ये आहे असा आम्ही विश्वास करूया देव आपल्याकडे पाहत आहे यीशू आपल्याला
बोलवत आहे. येशू प्रत्येकाला ब्लेस करण्यासाठी आलेला आहे. फक्त तुम्ही मागा, तुमच्या पूर्ण अंतःकरणापासून तुमचे हृदय देव बाप्पाकडे मोकळे करा. देव तुम्हाला बघत आहे. देवाचं स्वागत करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू. धन्यवाद धन्यवाद हालेलुया हालेलुया ओ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक यू मास्टर. पवित्र पवित्र अति पवित्र माझ्या सिनाधीच परमेश्वरा, राजांचे राजा आणि प्रभूंचे प्रभू देव बाप्पा. देव बाप्पा आमच्याकडून देव बाप्पा आमच्याकडून देव बाप्पाची स्तुती आराधना तू करून घेतली आहेस देव बाप्पा. देव बाप्पा तू मान्य करणारा देव आहेस देव बाप्पा. देव बाप्पा जशी आमच्याकडून होईल देव बाप्पा त्या प्रकारे आम्ही आमच्या ओठांचं फळ देव बाप्पा तुझ्याकडे प्रेझेंट केलं आहे देव बाप्पा. देव बाप्पा तू इथं आहेस, आमचा विश्वास आहे देव बाप्पा. तू आमच्याकडे बघत आहेस देव बाप्पा. त्याबद्दल मी तुला आभार देते देव बाप्पा. देव बाप्पा जे कोणी इथं आहेत देव बाप्पा तू त्यांच्याकडे पाहिले आहेस देव बाप्पा. तू त्यांना इथं घेऊन आलास, तू त्यांना आशीर्वादित करणारच आहेस देव बाप्पा. देव बाप्पा जे कोणी येत असतील देव बाप्पा त्यांचे मार्ग तू मोकळे कर देव बाप्पा. देव बाप्पा इथून पुढचं वचन जे होणार आहे देव बाप्पा, देव बाप्पा ते तुझ्याद्वारे असणार आहे देव बाप्पा. देव बाप्पा त्याद्वारे प्रत्येकाचं देव बाप्पा हार्ट देव बाप्पा बदलणार आहे देव बाप्पा. देव बाप्पा आणि त्यात तुझ्या विश्वासाची भर पडणार आहे देव बाप्पा. असा आमचा विश्वास आहे देव बाप्पा. त्याच प्रकारे जे पुढचे सगळे विधी असतील देव बाप्पा, जाणार पण असतील देव बाप्पा, ते पण तो आशीर्वादित केला आहे असा आमचा विश्वास आहे देव बाप्पा. आणि देव बाप्पा एवढीच प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि अति प्रिय नावात मागते म्हणून तुझं आहे. आमेन आमेन आमेन. इथून पुढचा वेळ मी पास करा. Praise the Lord. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल की तो आम्हाला या सुंदरशा दिवशी घेऊन आलेला आहे आणि त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आणि मी सर्वजण आहोत. कारण आम्ही या ठिकाणी आलो आहोत ते केवळ देवाला धन्यवाद देण्यासाठी, देवाचे उपकार स्तुती आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी. आणि म्हणून आपल्या मनामध्ये काही विचार असेल, आपल्या घरनं निघताना काही गोष्टी जर तुम्ही संघ घेऊन आला असेल तर सोडून द्या. आणि तुम्ही या ठिकाणी मंडळीमध्ये आहात, मंदिरामध्ये आहात आणि आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे जावं. आमेन. आणि देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करतं. देवाचं वचनच, कुठले पाळक नाही, कुठले ब्रदर नाही, सिस्टर नाही, कुठली मंडळी नाही, कुठलाही व्यक्ती कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात कार्य करत नाही. फक्त आणि फक्त पवित्र शास्त्र जे देवाने तुम्हाला मला दिलेलं आहे, देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्य करतं. आमेन. आणि म्हणून आपला विश्वास, आपला भरोसा देवाच्या वचनावर ठेवा, कुठल्या व्यक्तीवर नाही. कारण शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही जर व्यक्तीवर विश्वास भरोसा ठेवू तर आम्ही शापित आहोत. आणि कृपा करून देवाचं वचन आठवा प्रत्येक ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही आहात, ज्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असाल, देवाने दिलेलं वचन, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रॉमिस, ते तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि तो देव ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो देव त्याच्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनात केल्याशिवाय राहत नाही. फक्त आम्ही आमचं लक्ष, आम्ही आमचा भरोसा त्या वचनावर ठेवणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही पाहाल की आमच्या जीवनामध्ये वचन कशा प्रकारे कार्य करतं. आमेन. आणि म्हणून आज आम्ही त्याच वचनाकडे जाण्याआधी, जसं आज सुरुवातीलाच मी देखील म्हटलं आणि तसंच वर्षा देखील तिने ती गोष्ट मेन्शन केली की आज बऱ्याच काळानंतर, 2 वर्ष नंतर, 2-2.5 वर्षानंतर तुम्ही आणि मी आज मंदिरामध्ये एकत्र आहोत. आमेन. आणि आज कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, सर्वजण एकत्र आहोत. तरी सुद्धा आम्ही आमची काळजी घेतली पाहिजे, आम्ही सर्वांची काळजी घेतली पाहिजे. आणि आज आम्ही एकत्र आलो असताना आपण आज देवाला धन्यवादाचं स्तोत्र आपण म्हणणार आहोत. आणि त्यासाठी आपण सर्वजण, जसं मी पुढे वाचल आणि माझ्या नंतर तुम्ही ते म्हणू शकता
आणि यासाठी आपण स्तोत्राकडे वळणार आहोत आपल्या विषयाकडे जाण्याआधी. आणि तो स्तोत्र भाग आहे स्तोत्र 150, स्तोत्र संहिता 150. तो आपण सर्व मिळून, कारण त्या आपण हे एक वाचत असताना, ऐकत असताना त्यामध्ये जे दिलेलं आहे त्याकडे लक्ष देऊन, त्या शब्दांकडे लक्ष देऊन आम्ही आज देवाला धन्यवाद देणार आहोत. मी वाचतो स्तोत्र 150. तुम्ही माझ्या माग मोठ्याने म्हणू शकता आणि हळूवारपणे आपण 1 ते 6 वचन आहे. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी देवाच्या त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या त्याच्या सामर्थ्याच्या त्याच्या सामर्थ्याच्या नवमंडळात नवमंडळात त्याचे स्तवन करा, त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या त्याच्या पराक्रमाच्या कृत्यास्तव त्याचे स्तवन करा, त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैफल्यानुसार त्याच्या थोरवीच्या वैभवानुसार त्याचे स्तवन करा, त्याचे स्तवन करा, कर्ण वाजवून कर्ण वाजवून त्याचे स्तवन करा, त्याचे स्तवन करा, सतार व वीणा वाजवून सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा, त्याचे स्तवन करा, डप वाजून ढप वाजवून व नृत्य करून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, त्याचे स्तवन करा, तंतुवाद्य तंतुवाद्य व बासरी व बासरी वाजवून वाजवून त्याचे स्तवन करा, त्याचे स्तवन करा, खणखणणारे टाळ खणखणणारे टाळ वाजवून वाजवून त्याचे स्तवन करा, त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा झणझणारे झांजा वाजवून वाजवून त्याचे स्तवन करा, त्याचे स्तवन करा, प्रत्येक प्रत्येक श्वासवान प्राणी स्वाभिमान प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा. प्रेज लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही कुणाला आज अजून सुद्धा जर कुणाला माझ्या माग किंवा आपल्या मंडळीच्या सोबत जर म्हणता नसेल आलं, जर संधी मिळाली नसेल, तर मी पुन्हा एकदा शेवटचं जे वचन आहे 6वं वचन आपण पुन्हा एकदा म्हणणार आहोत. मी पुढे म्हणतो, पुन्हा संधी घालवू नका. ही संधी गेली की पुन्हा परत नाही. आणि ही संधी ही आहे की देवाच्या स्तवनासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी आमच्या मुखातून शब्द निघावे. जर तुम्ही आणि मी जर देवाला जर काय देऊ शकतो, तर ते फक्त आणि फक्त आमच्या ओठाचं फळ, आणि त्याला म्हटलं जातं शब्द, जो आमच्या मुखातून निघतो तोच आम्ही देवाला अर्पण करू शकतो. नाहीतर जे काही तुम्ही देवाला द्याल ते सर्व देवाने निर्माण केलेलं आहे, त्याच त्याला देता. पण आमच्याकडून, आमच्या मुखातून निघालेले शब्द देवाला स्तवन देण्यासाठी आहेत. म्हणून पुन्हा एकदा संधी आहे, कृपा करून घालू नका. मी म्हणतो माझ्या मागं म्हणा, आणि ते वाचत असताना लक्ष द्या की स्तोत्रकर्ता काय म्हणतो. मी तुमच्या त्या आधी थोडं म्हणण्याआधी पहिलं वचन मी तुमच्यासाठी वाचतो, लक्षपूर्वक ऐका. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या नवमंडळात त्याचे स्तवन करा. आणि स्तवन करा हे शेवटच्या वचनापर्यंत आहे. आणि याचा अर्थ आम्ही पाहतो की आम्हाला ही आज्ञा आहे, आम्हाला ही आज्ञा आहे देवाचं स्तवन करण्याची. आणि जो कोणी देवाच्या आज्ञाप्रमाणे करतो त्याच्या जीवनामध्ये आज्ञा पाळण्याचे आशीर्वाद देव दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आठवण ही का करून देतोय, पुन्हा एकदा आपण सर्वजण देवाचं स्तवन करण्यासाठी आपल्या मुखातून आता जसं बोलत त्याच्याही पेक्षा मोठ्याने त्याच्या स्तवनाचा जयघोष करू. कारण आठवतंय का तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस लोकांनी मोठ्याने जयघोष केला, यरीहोचा तट पडला. प्रिय विश्वासणाऱ्या लोकांच्या शब्दामध्ये, देवाचं गौरव करत असताना त्या शब्दामध्ये त्या व्यक्तीकडे तेवढं सामर्थ्य आहे. तुमच्या आणि माझ्या शब्दामध्ये
सामर्थ्य आहे. पण ते सामर्थ्य कधी निर्माण होतं? जेव्हा आम्ही देवाचं स्तवन करतो, देवाचं गौरव करतो. तो शब्द सामर्थ्याने भरून वाहतो आमच्या आजूबाजूला. आणि पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी या आता जसं तुम्ही म्हटलात त्याच्यापेक्षा अजून लाऊडली मोठ्याने म्हणू शकता. प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराचे स्तवन करो. परमेश्वराचे स्तवन करा. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊया सुंदरशा वेळेबद्दल. कारण हे वचन वाचल्यानंतर, हे वचन ऐकल्यानंतर मला स्तोत्र करता ज्याप्रमाणे 45 मध्ये तो म्हणतो की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुटपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुटपते. प्रेज द लॉर्ड. माझं अंतकरण, माझा जीव देवाचं गौरव करण्यासाठी सदा तडफडलं पाहिजे, जे दाविदाकडे होतं. आणि म्हणून देवाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू की त्याने तुम्हाला आणि मला सुंदरसा दिवस दिलेला आहे, सुंदरसा वेळ दिलेला आहे. काल मी एका कुटुंबामध्ये प्रार्थनेला गेलो होतो. त्यांच्या घरामध्ये दुःखाचा प्रसंग होता. त्या लोकांची फक्त एकच इच्छा होती, आम्हाला वेळ मिळाला पाहिजे होता. थोडासा जरी वेळ मिळाला असता तरी आम्ही त्याच्यासाठी काहीही केलं असतं. आज तुमच्यासाठी माझ्याकडे वेळ आहे देवाचं गौरव करण्यासाठी. कृपा करू वेळ घालवू नका. आमच्या मुखातून शब्द, देवाचे गौरवाचे शब्द काढा. हे जग या लोकांनी, जिवंत लोकांनी भरलेलं आहे. जोपर्यंत आमच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंतच तुम्ही आणि मी देवाचं गौरव करू शकतो. एकदा या शरीरातून श्वास निघून गेला परत नाही. म्हणून या ठिकाणी स्तोत्र करता आम्हाला आठवण करून देत आहे, प्रत्येक श्वासवान प्राणी परमेशाचे स्तवन करो. प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही आणि मी जिवंत आहोत त्या तुम्हाला आणि मला स्तोत्र करता ही संधी घेण्याची संधी देत आहे. तो म्हटला सगळ्यांनी नाही, बघा लक्षात घ्या, प्रत्येक श्वासवान प्राणी निर्जीव आहे त्याला नाही. आणि म्हणून आम्हाला संधी आहे, आम्ही देवाचं गौरव करावं. कारण मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं उत्पत्तीच्या पुस्तकातून देवाने मनुष्याला कसं निर्माण केलं? सरळ. प्रेज द लॉर्ड. तुमची आणि माझी निर्मिती, तुमची आणि माझी ओरिजिनल निर्मिती कशी आहे? सरळ आहे. प्रेज द लॉर्ड. पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला असं पवित्र शास्त्र सांगतं. आणि त्याने आपला स्वतःचा नाश करून घेतला किंवा देवापासून स्वतः तो दूर गेला. आणि म्हणून तुमची आणि माझी ओरिजिनल ओळख देवामध्ये ही आहे की आम्ही सरळ आहोत. देवाने आम्हाला सरळ निर्माण केलेला आहे. पण आमच्यामध्ये पाप शिकला. आणि म्हणून आजचा जो विषय आहे, ज्याने मनुष्यामध्ये, ज्याने देवाने केलेल्या निर्मितीमध्ये गडबड केली, त्याला पवित्र शास्त्र काय सांगतं याकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत. आणि म्हणून माझ्या बरोबर तुम्ही योहान सुवर्तमान याचा 8वा अध्याय, 8वा अध्याय आणि 44वा वचन तुम्हाला मिळालं असेल तर तुम्ही वाचू शकता. योहान सुवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 44. तुम्ही आपला बाप सैतान याच पासून झाला आहात आणि आपल्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास पाहता. तो आरंभापासून मनुष्य घातक आहे
आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याचमध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, ते स्वतः होऊनच बोलतो, कारण तो लबाड व लबाडाचा बाप आहे. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला एक ओळख करून देत आहे. या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला एक ओळख करून देत आहे. मागच्या आठवडी आम्ही या उपदेशकाच्या पुस्तकामधनं आमची ओरिजिनलिटी पाहिली की आम्हाला देवाने अगदी सरळ निर्माण केलं, पण ज्याने तुमच्या आणि माझ्या सरळपणामध्ये वाकडा किंवा चुकीची पापाची पेरणी केली, की ज्यामुळं मनुष्य हा सरळ असलेला असताना पापामुळं त्याचं अस्तित्व, जे सरळपणाचं अस्तित्व नाहीसं झालं. आणि पवित्र शास्त्र योहान शुभवर्तमानामध्ये योहान आम्हाला त्याची जाणीव करून देतो कसं आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, इथे वाचलं आम्ही, आणि म्हणून आज त्या विषयावर आम्ही आज मनन करत आहोत. आणि लक्षात असू द्या की त्याचं ओरिजिनलिटी पवित्र शास्त्र तुमच्या आणि माझ्या समोर मांडत आहे. तो म्हणतो, तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे. तो कसा आहे? मनुष्य घातक. याचा अर्थ काय माहिती? घात करणार, मनुष्याचा घात करणारा, मनुष्याचा घात करणारा, मनुष्याला फसवणारा. पुढे दिलंय असे लोक. आपण याच्या बाबतीत थोडस 2 मिनिटं थांबू आणि थोडं जगामध्ये पाहूया. असे लोक जे घात करतात, जे लोकांना फसवतात, त्याची सुरुवातीची स्टेप काय असते? लोकांना आपल्या जाळ्यामध्ये ओढणं, गोड गोड बोलणं, आपलंसं करणं, आपलं म्हणणं त्यांच्याकडून वधून घेणं. आणि मग आम्हाला बी वाटतं की हा माझे आई वडील काय सांगतात, माझा हा मित्र, माझे बाजूचे लोक मला एवढं चांगलं सांगतात. ज्या आई बापाने, मी उदाहरण देतो, ज्या आई बापाने लहानपणापासून वाढवलेलं असतं, पण आम्ही त्यांचं ऐकत नाही आणि दुसऱ्यांचं ऐकतो. का? त्यांच्या गोष्टी आम्हाला आवडतात. पण कधीही लक्षात असू द्या, आई बाप आपल्या मुलासाठी जे चांगलं तेच करायचा प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीचे लोक मग त्या लोकांना अनेक चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी तयार करतात. एक दिवस असा येतो की त्यांची ओरिजिनलिटी समोर तुमच्या येते, आणि मग त्यांचं काम झाल्यानंतर, त्याचा नाश झाल्यानंतर, तो चुकीच्या मार्गाला गेल्यानंतर त्याला सोडून देतात. आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये एक चांगला दाखला आहे उधळ्या पुत्राचा. बापाकडनं सगळं घेतलं, जोपर्यंत त्याच्याकडं मालमत्ता होती, पैसा होती, तोपर्यंत त्याला मित्रांची कमी नव्हती. आणि त्याच्या बरोबर असलेले मित्र, जोपर्यंत त्याच्याकडे पैसा होता तोपर्यंत अख्ख्या जगात जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि जेव्हा त्याचं सगळं संपलं तेव्हा त्याला एकटे सोडून ते निघून गेले. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की तो एकटा, खायला काही नाही. पवित्र शास्त्र सांगतं की डुकरं जे खात होते तो ते खायला लागला. इतकी कठीण आणि इतकी वाईट परिस्थिती त्याच्यावर आली. बापाचं घर गेलं, मालमत्ता जी घेऊन आला होता ती गेली. जे मित्र, तू माझा सखा, तुला सोडणार नाही, तुझ्यावर काय प्रॉब्लेम येईल मी आहे, ते देखील त्याच्या त्या परिस्थितीमध्ये नव्हते. हीच कंडिशन, हीच स्थिती, हा जो मनुष्य घातक, ज्याला आम्ही सैतान म्हणतो, तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करतो. हे जे उत्पत्तीमध्ये आम्हाला वाचायला मिळालं.
त्याने आदाम आणि हवेला फसवलं, देवाच्या आज्ञा मोडायला लावल्या आणि नंतर तिथं आम्हाला दिसत नाही, त्याचा पत्ता नाही. शेवटी देवच त्या ठिकाणी आला की जो तुमच्याने माझ्यावर प्रेम करतो तोच आला, त्यानेच आवाज दिला, त्यानेच लपलेल्या त्या दोघांना शोधलं आणि त्यानेच त्यांची लाज झाकली. हे आहे आमच्या स्वभावाचं दुःखद वर्णन, की आम्हाला जगाच्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात, आम्हाला जगाच्या गोष्टी खूप आवडतात, आणि जेव्हा आम्ही जे देवाची आज्ञा मोडतो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं देवाची आज्ञा मूर्ती पूजा करू नका, चुकीच्या गोष्टी करू नका, त्याला राग येईल असं करू नका, पण आम्ही करतो आणि मग आमच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात तेव्हा मात्र आम्हाला देवाची आठवण येते. मग पाळसाहेब ब्रदर प्रार्थना करा, ही कंडिशन आहे जी एदेन बागेमध्ये झाली. ज्याने आदाम आणि हवेला भुरळ घातली, ज्याने त्यांना, जो इथं वाचला आम्ही, जो मनुष्य घातक आहे त्याने त्यांना त्या घातकामध्ये, त्या पापामध्ये लोटलं आणि त्या ठिकाणी निघून गेला. आदाम आणि हवा दोघ एकटे होते. त्यांना कळालं आम्ही काय आहोत, कुठं पळणार, थारा नाही. पण देवाला धन्यवाद देऊ, कारण तो तुमच्या आणि माझ्यावर जो पहिल्यापासून प्रीती करतो तो शेवटपर्यंत प्रीती करतो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला आहे, मी कधी तुला सोडणार नाही, टाकणार नाही. इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही. आपल्या लोकांबद्दल, आपल्या लेकरांबद्दल जो देव तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो त्याला तुमच्या आणि माझ्याविषयी कधी विश्रांती नाही. पण आम्ही त्याच्याशी बैमानप्रमाणे वागतो, जगात पाहिजे ते करतो. पवित्र शास्त्र सांगत असताना सुद्धा लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, याची काळजी. आणि जेव्हा देवाच्या आज्ञा मोडल्यानंतर ज्या गोष्टी तुमच्या आणि माझ्यावर येतात तेव्हा समाजाची आठवण होत नाही. तो समाज तुमच्या बरोबर नाही, ते नातेवाईक तुमच्या बरोबर नाही, फक्त देव. त्या एदेन बागेमध्ये देवच आला, त्याने हाक मारली. आदाम आणि आदामाला हाक मारून विचारलं, कुठेस तू? पण आदाम आणि हवा त्याच्या समोर येण्यासाठी काय नव्हती, तयार नव्हती, कारण ते नग्न होते, कारण त्यांनी पाप केलं होतं. त्यांचं समजलं की आम्ही नग्न आहोत. याच्या आधी त्याच स्थितीमध्ये ते देवाशी हितगुज करत होते, त्याच स्थितीमध्ये ते देवाशी बोलत होते, त्याच स्थितीमध्ये देवाच्या सहभागितेमध्ये असत होते. प्रेज लॉर्ड. त्यावेळेस त्यांना कळालं नाही. पण जेव्हा पाप झालं तेव्हा ती लाज, पहिल्यांदा जर गोष्ट जर तुम्ही आणि पाहिली, जर देवाच्या विरोधामध्ये आज्ञा मोडल्यानंतर आदाम आणि हवेला जर पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे आपण नग्न आहोत. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांना लाज वाटली म्हणून ते लपले. जेव्हा कधी आमच्या हातून देवाच्या विरोधात अपराध घडतो, जेव्हा कधी आमच्या हातून कधी देवाच्या विरोधात गोष्टी घडतात तेव्हा आम्ही लपण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. कुठं पळू आणि कुठं नाही. पण खरोखर देवाला धन्यवाद देऊ. योहान 3:16 मध्ये आम्ही वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. ती प्रीती तुम्ही लपलेला असला तरी सुद्धा तुम्हाला आणि मला शोधून काढते. कुठेही लपा,
पण ती प्रीती तुम्हाला आणि मला शोधून काढणारी प्रीती आहे. तो देवच प्रीतीचा आहे. त्याने आदाम आणि हवेला शोधून काढले आणि त्यांची लाज झाकली. Praise the Lord. आपल्या हाताने निर्माण केलेली निर्मिती ची लाज झाकण्याचं काम सुद्धा परमेश्वराने केलं. आणि त्याचप्रमाणे त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी, त्या पापासाठी आपला एकुलता एक पुत्र पाठवला की आमची लाज झाकली जावी. जे पाप तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे ते धुतलं जावं कायमच. आणि त्यासाठी येशू ख्रिस्ताला त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी या जगात पाठवलं. कारण या जगात जो आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आहे की कुठलाही व्यक्ती त्या मनुष्य घातक असलेला जो आहे त्याच्या संगती राहू नये. तो मनुष्य घातक जो आहे त्याच्यापासून वाचला जावा. कारण तो घात करणार आहे, कारण तो नाश करणार आहे. कारण त्याचं वर्णन आम्हाला पाहायला मिळतं, पुढे वाचलं आम्ही. तो सत्यात टिकला नाही. सत्यामध्ये म्हणजे जे देवामध्ये आहे, जो सत्यामध्ये टिकला नाही, देवाच्या वचनामध्ये, देवामध्ये तो टिकला नाही, त्याने बंड केलं, देवाच्या विरोधात बंड केलं. त्याला आम्हाला एचकेलच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं, त्याने देवा विरोधात बंड केलं आणि म्हणून देवाने त्याला तिथून बाहेर काढला, टाकून दिलं. कारण तो टिकला नाही. जे लोक विश्वासामध्ये किंवा आम्ही जे विश्वास म्हणतो, देवाचं वचन वाचतो, रोज देवाचं वचन ऐकतो, आम्ही युट्यूबवर ऐकत असेल, तुम्ही वाचत असाल, सगळ्या गोष्टी सत्य देवाचं वचन आहे. योहान सुवर्तमान याच अध्यायामध्ये 17व्या वचनामध्ये 17व्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, येशू ख्रिस्त आम्हाला तो म्हणतो, तू 17 वचन मी तुमच्यासाठी 17 वाचत आहे, तू सत्यात त्यास पवित्र कर, तुझे वचन हेच सत्य आहे. या सत्यामध्ये जर आम्ही जर टिकत नाही तर देव आम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. लक्षात असू. जर आम्ही सत्यामध्ये टिकत नाही तर आम्ही देवापासून दूर झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला वेळोवेळी देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्या सत्यामध्ये टिकावं. जे तुम्ही आणि मी पवित्र आम्ही या सहभागितेमध्ये येतो, रविवारची असेल, कौटुंबिक प्रार्थना असेल, एखाद्या ठिकाणी क्रुसेड असेल, ज्या ठिकाणी देवाचं वचन वाचलं जातं, ज्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला शिकवतं, त्या ठिकाणी जर आम्ही प्रत्येक वेळेस येतो, त्या ठिकाणी आम्ही त्या ऐकतो, पण जर आम्ही नुसतं ऐकून त्याप्रमाणे करत नाही तर आम्ही त्या सत्यामध्ये टिकणार नाही. सत्यामध्ये टिकायचं असेल तर त्याचं वचन ऐकून त्याप्रमाणे चालणं गरजेचं. कारण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो, ऐकणारेच आम्हाला वाचायला मिळतं. वाचा देवाचं वचन काय आहे. प्रगटीकरणामध्ये 1ल्या अध्यायामध्ये आम्हाला आठवण करून देवाचं वचन आठवण करून देतं. तिसरं वचन, या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य. वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्या लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य. 3 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. या सत्यामध्ये जोपर्यंत आम्ही टिकत नाही तोपर्यंत आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहत नाही. जर तुम्ही आणि मी जर ऐकून जर सोडून देत आहोत, त्याकडे लक्ष देत नाही, त्याकडे आम्ही मन लावत नाही, तर आम्ही सत्यामध्ये टिकू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जो मनुष्य घातक आहे, जो सैतान आहे, त्याच्याविषयी आम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतो, तो मनुष्य घातक आहे. पवित्र शास्त्र आम्हाला एका ठिकाणी सांगतं की तो कुणाला खावं कुणाला गिळावं असं शोधत फिरतो. प्रेज लॉर्ड. हे लक्षात असू द्या, हे महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या. पण देवाला धन्यवाद देऊ की तुमच्या आणि माझ्या भोवती
त्याचं संरक्षण आहे. ज्याने त्याचा स्वीकार केलेला आहे, ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, जो त्याची प्रार्थना, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या भोवती त्याचं संरक्षण आहे. तो जरी फिरत असेल, शोधत फिरत असेल, कारण तो मनुष्य घातक आहे. तो तुमचा आणि माझा घात करण्यासाठी, नाश करण्यासाठीच या जगातल्या लोकांचा शोधत फिरत आहे. कारण तो म्हटलं तो सत्यात टिकत नाही. त्यानंतर आम्हाला वाचायला मिळतं, कारण त्याचमध्ये सत्य नाही. नंतर आम्हाला त्याची पाहायला मिळते, त्याच्यामध्ये सत्य नाही आणि म्हणून तो टिकत नाही. सत्य देवाचं वचन आहे आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला एका ठिकाणी आठवण करून देतं, जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो मला आहे, श्रेष्ठ आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये जो येशू ख्रिस्त सत्य आहे तो असणं गरजेचं आहे. प्रिय, या जगामध्ये जो आहे त्याच्यापासून जर तुम्हाला आणि मला त्या मनुष्य घातक, जो खोटारडा आहे, जो भुलवणारा आहे, जो अनेक कल्पनांच्या मागे लावणारा आहे, त्याच्यापासून जर तुम्हाला आणि मला वाचायचं असेल तर देवाचं वचन सत्य आहे. त्या वचनाकडे लक्ष द्या, कृपा करून ते ऐका, ते वाचा. तेच सत्य तुमचं आणि माझं संरक्षण करणार आहे. इपिस्कराच्या पत्रामध्ये जी शस्त्र सामुग्री दिलेली आहे त्याच्यामध्ये आहे देवाचं वचन. ती जर शस्त्र सामुग्री जर आम्ही घेऊन वागत नाही तर आमचा टिकाव लागणार नाही. पण देवाला धन्यवाद देऊ की देवाने तुम्हाला आणि मला एकटं सोडलेलं नाही. इतकं सुंदर देवाने तुम्हाला मला या जगात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याचं वचन, त्याचा पुत्र, त्याची कृपा, त्याची दया, त्याने आमच्यासाठी पाठवलेला पवित्र आत्मा, सगळं तुम्हाला मला तयार करून दिलेलं आहे की आम्ही या जगामध्ये त्या दुष्टापासून वाचावं, तुमचं माझं संरक्षण व्हावं. फक्त एकच गोष्ट तुमची माझ्याकडनं आहे की ती तुमच्या आणि माझ्यावर आहे. त्या ठिकाणी देव काही करू शकत नाही. तुम्ही आणि मी कोणता निर्णय घेतो, तुम्ही आणि मी माझ्या जीवनामध्ये कोणती निवड करतो, त्या निवडीवर तुमचं आणि माझं संरक्षण, त्या निवडीवर तुमचं माझं लाईफ विसंबून आहे. योग्य निवड कराल तर तुम्ही संरक्षणामध्ये आहात देवाच्या. आणि म्हणून त्या मनुष्य घातक जो आहे त्याच्याबद्दल आम्हाला वाचणं मिळतं त्यानंतर की तो त्याच्यामध्ये सत्य नाही, तो खोटे बोलतो, तो खोटे बोलतो. आणखीन एक मेन्शन केले त्याच्याबद्दल विशेष करून, ते स्वतःहून बोलतो. असं म्हटलं जातं, जगाच्या रीतीप्रमाणे असं म्हटलं जातं, जर कुणाचं भलं होत असेल तर खोटं बोलणं चांगलं आहे. पण प्रियानं खोटं ते आहे ते खोटच आहे. त्याला तुम्ही आणि मी चांगल्याचा मुलामा देऊ शकत नाही. बेंटेक्सला तुम्ही फक्त सोन्याचं पाणी देऊ शकता, ते सोनं होत नाही. तसं खोटं हे सत्य होत नाही, ते खोटच आहे. आणि त्या खोट्यामुळं चुकीच्या गोष्टीच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रवेश करू शकतात. त्या खोट्याचा परिणाम दिसणारच, तो लगेच दिसणार नाही, पण कालांतराने दिसल्याशिवाय राहणारच नाही. जसं सत्य जे आहे ते सत्य तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न करा पण ते एक दिवस उघड होतं. सत्याला तुम्ही कितीही दाबून ठेवण्याचा प्रयत्न करा पण ते सत्य आहे ते बाहेर येणारच. या माग सुद्धा अनेक वर्षापासून स्वार्थीला अनेक वर्षापासून अनेक राष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रतिबंध करण्यात आला पण थांबू शकले नाही, कारण ते सत्य आहे, त्याला कोणीच थांबू शकत नाही. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी, या संपूर्ण जगासाठी आपला प्राण दिला
येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडलं, ते तुमच्या आणि माझ्यासाठी. आम्ही जे पापामध्ये होतो त्या पापापासून आम्हाला मुक्ती मिळावी, तारण मिळावं, मोक्ष मिळावा, यासाठी तो त्या वधस्तंभावर गेला. हे सत्य. तो येशू ख्रिस्त मेला, पुन्हा त्याला कबरेत ठेवण्यात आलं. 3 दिवस तो कबरेत राहिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या कबरेतनं उठला. ती कबर आज सुद्धा त्या ठिकाणी आज सुद्धा दिमाखात उभी आहे. हे सत्य तुम्ही आणि मी नाकारूच शकत नाही. हा, तुम्ही, तुमच्या आणि माझ्या कुठलीही व्यक्ती असेल, तुम्ही आणि मी त्याला एक्सेप्ट करू आम्ही ठरवलं की नाही, आम्ही एक्सेप्ट करणारच नाही, स्वीकारच नाही, हा तुम्ही ते करू शकता. तुमच्या विचारांमध्ये काही चुकीच्या गोष्टी असतील, तुमच्या विचारांमध्ये काही चुकीचं पेरणी केलेले असेल, ते विचार घेऊन तुम्ही त्याला थांबू शकता, पण ते सत्य तुम्ही कधी दाबू शकत नाही. या जगातला कोणताही व्यक्ती असेल, पण ते प्रत्येकाच्या, कारण शास्त्र सांगतं हे सत्य, कारण पवित्र शास्त्र सांगतं प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल. हे सत्य आहे आणि ते सत्य देवाचं वचन पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गुडघा शास्त्र सांगतं. मग तो भारतातला असेल, अमेरिकेचा असेल, नाही तर कोणत्याही देशाचा असेल, पण तो टेकल्याशिवाय राहणार नाही, हे शास्त्र सांगतं. त्यामुळं कितीही विरोध जरी झाला तरी सुद्धा स्वार्थ प्रसार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही देवाची योजना आहे, हे देवाचं कार्य आहे. त्याला तुम्ही आणि मी कोणीच अडवू शकत नाही. हा जो मनुष्य घातक आहे, जो खोटा आहे, जो आपल्या स्वतःच खोटं बोलतो, असं शास्त्र आम्हाला सांगतंय, त्याला सुद्धा हे शक्य नाहीये, ते त्यालाही माहिती आहे. पण तो त्याचं काम करण्याचं थांबत नाही, कारण त्याचा टाइम, जसं आम्ही प्रकटीकरणामध्ये वाचतो, त्याची वेळ आहे. आणि आज आम्ही पाहत आहोत शेवटची हा काळ, पवित्र शास्त्र सांगतं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी जसे तशा घडत चाललेल्या आहेत. संपूर्ण जगामध्ये जर तुम्ही थोडासा विचार केला असेल तर आजच्या परिस्थिती, याच्या मागच्या परिस्थिती, इथून पुढे होणाऱ्या परिस्थिती जर कुठल्याही पुस्तकामध्ये वाचायचा प्रयत्न जर तुम्ही केला असेल, किंवा जर तुम्हाला पाहायचं असेल, तर याचं वाचन करा आणि मग आजची घटना पहा. दुसरी कुठंच तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला सापडणार नाही. फक्त आणि फक्त पवित्र शास्त्र, देवाचं वचनच आज तुमच्या आणि माझ्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी, इथून पुढे येणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे, कारण ते सत्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज त्या मनुष्य घातकी जो आहे, जो खोटा आहे, जो असत्य आहे, जो स्वतःहून खोटं बोलतो, त्यापासून जर तुम्हाला आणि मला जर कोणी वाचवत असेल तर ती केवळ आणि केवळ येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याची दया. जर आम्हाला जर या मनुष्य घातकापासून आम्ही थोडासा विचार केला, समजा एखादा दोस्त किंवा मित्र जर आम्हाला मिळाला, अनोळखी व्यक्ती मिळाली, भेटली, तुम्ही प्रवास करताना म्हणा असेल किंवा गाडीवर कुठेही जर अनोळखी व्यक्ती जर भेटली तर आम्ही लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि जर कळालं की याचं वागणं चालणं थोडस वेगळं आहे, तर आम्ही काय होतो, घाबरतो. मागच्या महिन्यामध्ये पाटीलबाई आणि त्या येत होत्या, त्यांना त्याचा अनुभव आहे. कारण का, त्याला माहितीये जर हा माझा काय करणार आहे, घात करणार आहे, ते संग राहाल का नाही. पण हा जो, म्हणून आम्हाला या जगात जर त्या मनुष्य घातकी, जो खोटा, जो असत्य आहे, त्यापासून वाचवणारी फक्त आणि फक्त या जगात एकच आहे, ते म्हणजे देवाचं वचन. कोणत्याही प्रकारची सुरक्षा
जेट सुरक्षा असो, कोणत्याही प्रकारची तुम्हाला हाय प्रोफाईल सुरक्षा, VIP ट्रीटमेंट, अगदी गार्डची सुरक्षा जरी दिली तरी सुद्धा त्याचा काही फायदा नाही. जर तुम्हाला मला वाचायचं असेल या जगामध्ये नाशापासून, तर केवळ आणि केवळ येशू ख्रिस्त त्याचा पर्याय आहे. आणि केवळ देवाचं वचन तुमच्या निवासाठी आहे. कारण एक वचन वाचू आपण यावेळेस, त्याच अध्यायामध्ये मी वाचतो तुमच्यासाठी 31 वचन. ज्या यहुद्यांनी त्याचे खरे मानले त्यास येशूने म्हटले, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. सॉरी, ज्या यहुद्यांनी त्याचे खरे मानले त्यास येशूने म्हटले, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. वचनामध्ये जर आम्ही जर वचनामध्ये राहिलो तर खरोखर हा शब्द आम्ही नाही म्हणत का, आणि खरोखर मी हे केलं नाही, अगदी दाबून त्या खरोखर हा शब्द काय सांगतो की अगदी सत्य आहे. तसं देवाचं वचन तुम्हाला मला सांगतो, जर तुम्ही आणि मी जर या वचनात आम्हाला राहायचं आहे, जर तुमचं आणि माझं संरक्षण जर कुठं असेल तर देवाच्या वचनाशिवाय या जगात तुमचं आणि माझं संरक्षण होणे नाही. तुम्ही कितीही स्वतःची काळजी घ्या, किती स्वतःहून प्रयत्न करा, किती प्रकारच्या, आज जर तुम्ही मी जर कुणी या व्यसनामध्ये बंधनामध्ये असेल किंवा अनेक चुकीच्या गोष्टी व्यभिचारामध्ये असेल किंवा अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी जग आणि जगाच्या गोष्टीमध्ये असेल, आणि जर तुमची इच्छा आहे की या सर्व चुकीच्या गोष्टीतून बाहेर पडायची, तर पर्याय हाच आहे, देवाचं वचन वाचा. कारण देवाचं वचन कार्य करणार आहे. तुमच्या आणि माझे प्रयत्न फक्त 1 वर्षापुरते, प्रत्येक वर्षाच्या नवीन वर्षाला काहीतरी संकल्प केला की तो फक्त वर्षाच्या 6 महिन्यापर्यंत टिकतो, नंतर तो टिकत नाही, अशा प्रकारचे संकल्प. पण जर तुम्ही पवित्र शास्त्राकडं, देवाच्या वचनाकडं जर तुम्ही वळालात, देवाचं वचन वाचलं आणि त्याला प्रार्थना केली की प्रभू मला एक चांगली व्यक्ती बनायचं आहे, तर ते वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढे तो म्हणतो 32, तुम्हा सत्य समजेल व सत्य तुम्हा स्वतंत्र करेल. मग आम्ही स्वतंत्र नाही का या देशामध्ये? आम्ही स्वतंत्र आहोत, पण आम्ही मनाने विचाराने स्वतंत्र आहोत का आमच्यावर कोण राज्य करते? कोणी आम्हाला बांधून ठेवलेलं आहे? कारण एक लक्षात असू द्या, जर आम्हाला असं वाटतं आजच्या या परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी मी आणि काल आम्ही पालखीमध्ये आम्ही दोघं चाललो होतो, अनेक विषय आम्ही डिस्कस करत होतो गाडीवर. आज या जगामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र व्हायचंय, बंधन नकोत. पती पत्नीचा विचार करा, अनेक प्रकारे दोघांमध्ये अनेक प्रकारे त्या स्वतंत्रतेच्या बाबतीत अनेक डिवोर्स आम्हाला पाहायला मिळतात. पटत नाही, एकमेकांचे विचार पटत नाही, कारण कुणालाही एकमेकांच्या बंधनामध्ये बर्डन मध्ये राहायची इच्छा नाही. पण हे विसरतात. एखाद्या व्यक्तीपासून स्वतंत्र मिळू शकतं, पण ज्या चुकीच्या मार्गाला जर तुम्ही जात आहात तर त्या बंधनामध्ये आम्ही बांधलो जातो हे कळत नाही. ते बंधन दिसत नाही. न दिसणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये इतक्या आहेत की आम्हाला देवापासून दूर नेणाऱ्या आहेत, पण आम्हाला कळत नाही. आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने आम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल तर शास्त्र आम्हाला सांगतं, या मनुष्य घातकी जो आहे त्यापासून जर तुमचं आणि माझं संरक्षण व्हायचं असेल आणि अगदी फ्री स्वतंत्रतेमध्ये जगायचं असेल तर इथं आम्हाला सांगतं देवाचं वचन, त्यात तुम्हाला सत्य समजेल
आणि व सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. प्रेज लॉर्ड. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचं वचन तुम्हाला आणि मला स्वतंत्र लाईफ देणार आहे, दुसरं कोणतंच नाही. आणि म्हणून देवाच्या वचनापासून लांब राहू नका. कृपा करून देवाच्या वचनाच्या सहभागितेपासून लांब राहू नका. शेवटचं वचन तुमच्यासाठी वाचतो मी या ठिकाणी, 34 वचन त्याच अध्यायातलं. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. आणि म्हणून या जगामध्ये जर कोणी व्यसन करत असेल, जर कोणी जग आणि जगाच्या चालीरीतीने प्रमाणे असतील, लक्षात असल्या, आम्ही फक्त एकच लक्षात असतो की आमच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती फक्त व्यसन करणारी लोक येतात, पण जे आमच्या अंतःकरणात मनात छुप्या गोष्टी आहेत त्या आमच्या लक्षात येत नाहीत. एखाद्याबद्दल मनामध्ये चुकीच्या भावना असतील, चुकीच्या एखाद्याबद्दल अक्षमा असेल, हे देखील बंधन आहे, हे देखील दासपणाचं चित्र आहे. एखादी व्यक्ती जर व्यसनामध्ये असेल तर त्या व्यसनामध्ये ती बांधलेली आहे. तसंच जर आम्ही एक उदाहरण सांगतो की जर आम्ही एखाद्याबद्दल जर चुकीचा विषय आमच्या मनामध्ये असेल, चुकीच्या गोष्टी आम्ही एकमेकांबद्दल बोलत असेल, आणि जर आम्ही त्याच्याबद्दल बोलून आमच्या मनामध्ये जर ती आडी धरून आहोत, तर तिथं देखील आम्ही दास आहोत. दास आहोत, लक्षात असू द्या. आणि कशाचे दास आहोत? पापाचे दास आहोत. कारण दास आपल्या धनाच्या आज्ञा मान्य करतो. दासाला स्वतंत्र नसतं. त्याचा जो राजा आहे, त्याचा जो मालक आहे, त्याच्याच मान्याप्रमाणे चालणार. आणि म्हणून जर आम्ही जर पापाचे दास आहोत तर तो मालक सांगेल त्याचप्रमाणे तुमची माझी कृती असते. पण जर स्वतंत्र व्हायचं असेल, त्या मनुष्य घातकीपासून जर लांब राहायचं असेल, तर देवाचं वचन तुम्हाला मला स्वतंत्र करणार आहे. येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. रोज देवाचं वचन वाचा. जो आज आम्ही योहान 8:44 वाचले, तुमच्या आणि माझ्या समोर आज हे पिक्चर तुमच्या आणि माझ्या समोर क्लिअर आहे. जो शैतान मनुष्य घातक आहे, या जगामध्ये जो आहे तो खोटारडा आहे, तो असत्य आहे, सत्यामध्ये टिकलेला नाही. जग आणि जगाच्या चालीरीतीमध्ये राहू नका. कारण हा जो आम्हाला या ठिकाणी वर्णन वाचायला मिळालेलं असताना तो मनुष्य घातक आहे. त्यापासून जर तुम्हाला आणि मला जर वाचायचं असेल तर कृपा करून रोज देवाकडे प्रार्थना करा. रोज देवाचं वचन वाचा, त्याचा स्वीकार करा, त्याच्या वचनाचा स्वीकार करा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याला रोज आणि रोज देवाशी बोला. येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी केलेल्या त्या कॅलोरीच्या क्रूस खांबावर जे आपलं संपूर्ण आपलं शरीरासहित आपला प्राण सुद्धा दिला, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्यावर प्रेम केलं, ज्या देवाने तुमच्या आणि माझी लाज झाकली, त्याच्याशी बोला. प्रिया, तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो, तो तुमच्या आणि माझ्याशी हितगुज करतो. तुमच्या जीवनातल्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील त्या बोला. तो तुम्हाला मला त्या मनुष्य घातकी पासून दूर ठेवणार आहे. या आपण देवाला धन्यवाद देऊ. आम्ही आमचे नेत्र बंद असतात. आम्ही थोडा वेळ फक्त या वचनाचं मनन करत असताना मी कोणत्या बंधनामध्ये आहे, पवित्र शास्त्र सांगतं त्याप्रमाणे जे सत्य आहे ते सत्य तुम्हाला मला स्वतंत्र करणार आहे. त्या सत्यामध्ये तुम्हाला मला टिकणं गरजेचं आहे. कारण शास्त्र आम्हाला सांगतो की त्या मनुष्य घातकी त्या सैतानाबद्दल सांगितले, तो टिकला नाही, सत्यात टिकला नाही. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन कार्य करणार आहे.
आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगते, तुझे वचन माझ्या पावलांसाठी देवाने माझ्या मार्गात प्रकाश असा. स्तोत्र 119 मध्ये देवाच्या वचनाची महती दिलेली आहे. कृपा करून आम्हाला गरज आहे या जगामध्ये देवाच्या वचनाची, देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याची, देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याची, बोलण्याची. तुमचं आणि माझं जीवन हे देवाच्या वचनाप्रमाणे घडून आणण्याची. आणि आम्ही त्याला हाक मारून विनंती करू शकतो, मागू शकतो, कारण तो तुमची आणि माझी प्रार्थना ऐकणार आहे. तो तुम्हाला रोज आणि रोज नव्याने घडवणारा परमेश्वर आहे. आम्ही त्याच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. जर आम्हाला वाटतं की या जगामध्ये त्या मनुष्य घातकापासून, त्या मनुष्य घातकी सैतानापासून आमचं संरक्षण व्हावं, तर देवाने येशू ख्रिस्ताला, त्या परमेश्वराने ज्या परमेश्वराने जो आकाश आणि पृथ्वी निर्माण करतो, त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्या येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलेलं आहे. त्या येशू ख्रिस्ताकडं तुम्हाला माझ्या पापांची, अपराधांची क्षमा आहे. तो येशू तुमच्या आणि माझ्यासाठी संरक्षण असं आहे. त्याचं नाव तुमच्या आणि माझ्यासाठी संरक्षण म्हणून आज सुद्धा कार्य करणार आहे. त्या येशूकडे प्रार्थना करा, त्या येशू ख्रिस्ताकडे विनंती करा की खरोखर प्रभू तुझी गरज या जगामध्ये मला आहे. त्याच्या नावासारखं दुसरं नाव, कोणतंच नाव तुमचं आणि माझं संरक्षण करणार नाही. त्याला धन्यवाद द्या, त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारा. तो तुमचं आणि माझं संरक्षण करणार आहे. जीसस, थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. हालेलुया, थँक यू फादर. हालेलुया, थँक यू. हा वेळ आहे, हा वेळ आहे देवाकडे प्रार्थना करण्याचा. हा वेळ आहे देवाकडे क्षमा मागण्याचा. हा वेळ आहे त्याचं संरक्षण मागण्याचा. हा वेळ आहे त्याचा स्वीकार करण्याचा. हा वेळ आहे कमिटमेंट करण्याचा. Jesus, we worship you. Thank you. Hallelujah. Hallelujah. Thank you. Hallelujah. Hallelujah. Thank you. यही समय है प्रभु से बातें करने का. यही समय है यीशु से विनती करने का. यही समय है यीशु से प्रार्थना करने का. यही समय है यीशु से विनती करने का. हालेलुया. जिंदा खुदा तू है दाता, तू है दाता, तू ही है दिल की पुकार. तू पवित्र है, तू है यीशु, तू है यीशु जिंदा खुदा. Thank you, Jesus. Thank you.
माझ्या देवा तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो. खरोखर तू चांगला आहे, तू चांगला आहे प्रभू. आम्ही आमच्या उठाच्या फळाने तुला स्तुतीचा यज्ञ अर्पण करतो की माझ्या देवा जी कृपा, जी दया, तू आमच्यावर जे प्रेम केलेलं आहेस त्याबद्दल आम्ही खरोखर तुला लाख लाख धन्यवाद देतो. तुझ्या उपकाराचे आम्ही उतराई होऊ शकत नाही. एवढी प्रीती तू आमच्यावर आज सुद्धा करत आहे प्रभू. तुझ्याच मुळे प्रभू येशू, तुझ्या त्या कॅल्वरीहून वाहिलेल्या रक्तामुळं प्रभू येशू, तू जे आमच्यासाठी 39 फटके सहन केलेस त्याच्यामुळं, जी शिक्षा तू आमच्यासाठी सहन केलीस, तू आमच्यासाठी मारला गेलास, तू मेलास आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी त्या मरणातून जिवंत झाला, त्यामुळं परमेश्वर देवा आम्ही आज या जगामध्ये सुरक्षित आहोत. आम्ही सुरक्षित आहोत केवळ प्रभू येशू तुझ्यामुळं. आम्ही सुरक्षित आहोत पित्या तुझ्या केवळ प्रीतीमुळं. प्रभू आज आम्ही सुरक्षित आहोत केवळ प्रभू येशू तू आमच्यासाठी पाठवलेला पवित्र आत्मा त्यामुळं. आम्ही खरोखर आम्ही तुझी मंडळी म्हणून, तुझे लोक म्हणून तुला धन्यवाद देतो. तुझे मनापासून उपकार मानतो, तुझ्या नावाची स्तुती करतो, तुला गौरव देतो. धन्यवाद सेनाधीश प्रभू. सर्व सन्मान आणि गौरव तुला देतो तुझ्या वचनांबद्दल. आमच्या जीवनामध्ये आज तू कार्य केलेलं आहे. तुझं वचन ज्या कार्यासाठी आज तू आमच्यामध्ये पाठवलेलं आहे ते कार्य करून तुझ्याकडे ते प्रभू पुन्हा परत विफल होऊन परत येणार नाही असं तुझं वचन आहे. त्याप्रमाणे आज तुझ्या वचनाने आमच्या जीवनामध्ये कार्य केलं आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, उपकार मानतो प्रभू. आज ही मंडळी सियोन फेलोशिप प्रभू देवा ही तुझी मंडळी आहे, तू रचत आहेस आणि या मंडळीचा सर्व काही तू आहेस. आणि म्हणून प्रभू या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती घे प्रभू देवा. तुला धन्यवाद. जे आज मंदिराला येऊ शकले नाही त्यांची देखील आम्ही आठवण करतो प्रभू. आज या दिवशी ज्या ठिकाणी प्रभू तुझं वचन वाचलं गेलेलं आहे, जे प्रभू तुझ्या वचनाची सेवा करत आहेत प्रभू, मंडळी येऊन तुझं वचन प्रभू ऐकत आहे, अशा प्रत्येक ठिकाणी प्रभू तुझी कृपा, तुझी दया त्या प्रत्येक पेज धन्यवाद देतो. सर्व सन्मान तुला दे. ही प्रार्थना आमचा प्रभू आता येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून ऐकते द्या. देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस आपण जे देवाचं आहे ते देवाला देणार आणि ते आनंदाने आज इतक्या वर्षानंतर मला देवाच्या भांडारात आम्हाला दान देण्याची संधी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज देवाची स्तुती आराधना करत असताना मी विनंती करतो की पुन्हा एकदा वर्षा पुढे येईल आणि ते गीत गाऊन आपण देवाला धन्यवाद देऊन देवाचं गौरव करू. गीत गाऊया आपण. पान नंबर 15, गीत नंबर 8. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके पाठ को वे स्तुति करें और उसके
देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस आपण हा जो वेळ आहे तो साक्ष देण्याचा आहे. तर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष असेल तर लवकरात लवकर उठून द्या. जर देवाने तुमच्या जीवनामध्ये काही कार्य केलं आहे तर तुम्ही देऊ शकता, साक्ष देऊ शकता. देवाच्या नावाला लाखोला कोटी कोटी देव धन्यवाद देव. कारण की देवाचे मान ते म्हणतो तुम्हाला झोपे दे करू. कारण की गेल्या आठवड्याभर गेल्या वर्षभर त्याच्या चरणाजवळ म्हणजे नाही का याने ती संधी नाही दिली. त्याच्या चरणाजवळ यायची संधी देवाने उपलब्ध केली आज, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि माझी साक्ष म्हणजे नाही का मला काम नव्हतं नाही का, तर देवाने या आठवड्यामध्ये सुद्धा काम दिलं. सगळ्या गरजा गोष्टी शेतीने पुरवल्या, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि हे अजून एक साक्ष म्हणजे का गेल्या आठवड्यात माझा मुलगा नाही का मोठा, त्याला गुचकी लागत होती नाही का, मग दवाखान्यामध्ये नेलं तरी काय गुचकी काय थांबणार नाही का. तर पाळक साहेबांनी मी प्रार्थना करायला नाही का फोन केला. पाळक साहेबांनी प्रार्थना केली आणि ते प्रार्थनाने देवानी खाली केलं, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. तीच माझी साक्ष आहे देवाला. देवाने त्यांच्या मुलाला आणि पूर्ण त्यांच्या कुटुंबाला आरोग्य दिलं आणि उत्तम साक्ष. अजून कोणाची साक्ष आहे? देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. देव महान आहे. कारण की लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनमध्ये आपण ऑनलाईन चर्च घ्यायचो. कधी फास्ट यायचे, कधी येत नव्हते. ऑनलाईन आम्हाला काय समजत नव्हतं, पण तरीसुद्धा देवाकडे प्रार्थना होत्या. अधिक ते आता शासनाने तर सुरू केलेलंच आहे. देवाला धन्यवाद देऊ. आणि पुन्हा एक साक्ष आहे की देवाने पूर्ण लॉकडाऊन कुठल्याही चांगल्या गोष्टीची आम्हाला वाण पडून नाही दिली, त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊ. त्याचं वचन आमच्यापर्यंत आलं, त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊ. आणि लागणाऱ्या सर्व गरजासाठी त्यांनी कोणतरी माध्यम केलं आणि आम्हाला त्या गरजा पुरवल्या, त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देऊ. आणि विशेष करून ज्या ज्या घरात आम्ही जात होतो नवीन कुटुंबात, त्या लोकांना देवाचं वचन कळलं आणि त्या जीवन देवाला त्यांनी स्वीकारलं आणि त्यांच्या जीवनाची साक्ष निर्माण होतात. त्यासाठी त्या साक्षीसाठी माझ्या साक्षीसाठी देवाला धन्यवाद देऊ. जर कोणाची साक्ष आहे? माझी साक्ष आहे किंवा आज हे तुम्ही पाहताय हा पेढ्यांचा पुडा आहे आणि हे साक्ष आहे की आमचे बंधू नितीन यांनी हा पेढ्याचा पुडा गायकवाड फॅमिलीतर्फे चर्चमध्ये दिलाय की आजचा पहिला रविवार म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर चर्च ओपन झालं, त्याबद्दल धन्यवादासाठी हा स्वीट मंडळीला त्यांनी दिलेला आहे आणि आम्ही देवाला धन्यवाद देऊ ह्याबद्दल. जर कोणी साक्ष नसेल तर या दान आणि दशमासाठी आमची एक साक्ष आहे. आमच्या यांना करोना झालता, देवबाप्पाला धन्यवाद देते. यांना खूप जादा झालं, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं असंच ऑक्सिजन जर कमी होत राहिलं तर यांना मोठ्या दवाखान्यात ॲडमिट करावं लागेल किंवा असं. आम्ही देवबाप्पाला धन्यवाद देते. पाळक साहेबाला प्रार्थना करायला लावली आणि घरीच ठेवलं, ॲडमिट केलं नाही त्यांना, घरीच ठेवलं. आम्ही ॲडमिट करायला घेऊन आलो पण त्यांना काय बेड भेटलं नाही. घरी घेऊन गेलो, देवबाप्पाला म्हणलं देवबाप्पा आता तूच यांचं रक्षण करणार आहेस. आम्ही सारखी प्रार्थना करायचो आणि करोनाच्या पेशंटजवळ आपण बघतो कुणी जात नाही, पण मी पण त्यांच्याजवळ असायचे, मुलं असायचे, सुनबाई सगळे आम्ही एका घरात असायचो. पण देवबाप्पाने आम्हाला कुणालाच काही नाही झालं आणि त्यांचा 10-12 दिवसात करोना देवबाप्पाने बरा केला, म्हणून देवबाप्पाला धन्यवाद. या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या की या सगळ्या गोष्टी मंडळीची प्रार्थना आहे आणि देवाची कृपा आहे आणि म्हणून देवाला धन्यवाद देत सगळ्यांना. तुमची हा साक्ष आहे की देवाला कुठे धन्यवाद देते. आम्हाला करोना घालता, इकडला घालता, देवा पण त्याच्यातून त्यांना बरं केलं, घरीच त्यांनी झाले, त्याच्यातून देवाला धन्यवाद करते. आणि एक साक्ष अशी मला देवाने वागवली लागते. गेल्या लॉकडाऊनच्या पहिलं चावी हातात घेतली, घर बांधलं, देवाने चांगलं घर दिलेलं, वागवलेलं मला. ओसवाल फॅमिलीमध्ये देखील कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या घरामध्ये देखील हा प्रकार होता, पण देवाने त्यांना आरोग्य दिलं. त्यानंतर त्याही पिरियडमध्ये घर बांधण्यासाठी कृपा पुरवली, त्याबद्दल देवाला धन्यवाद.
देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. खरंच देव महान आहे. गेल्या 2 वर्षापासून आपण बघतो लॉकडाऊनचा काळ आहे, पण तरी पण देवाने आम्हाला वाचनाची कुठल्या गोष्टीची कमतरता भासून नाही दिली. का आता आम्ही प्रत्येक दिवशी वाचनामध्ये वाढत राहिलो. ही देवाची कृपा आहे. लॉकडाऊन असताना सुद्धा आम्ही ऑनलाईन म्हणा किंवा आम्ही प्रत्यक्ष जाऊन सुद्धा घरोघरी जाऊन प्रार्थना केल्या लोकांच्या. जसं आम्हाला भेटलं तसं देवाने आम्हाला चालवलं. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. की खरंच लॉकडाऊन असो किंवा काय असो, आम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवतो देवावर, तर देव आम्हाला लज्जित आणि फजित होऊ देत नाही. म्हणून त्याने आम्हाला वचनात वाढवलं, वचनामध्ये राहण्यासाठी सहाय्य केलं. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. महान महिमान गौरव देऊ. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आमच्या जीवनामध्ये त्यांनी जी साक्ष दिली की लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आम्हाला देवाच्या वचनापासून, त्याच्या कृपेपासून, सहभागितेपासून देवाने आम्हाला दूर ठेवलं आहे. ही देवाची कृपा आहे. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस मी विनंती करतो की सुनील अजून एक साक्ष आहे का? हा बोला. देवाला धन्यवाद देते कारण की त्याच्या बाळाच्या हातावर मोठा फोड आला. त्यासाठी आम्ही प्रार्थना केली. पास्टरला पण सांगितलं, बरे झाले, येशूला धन्यवाद. त्यांच्या घरामध्ये लहान बाळ होतं, त्याच्या हाताला फोड आले होते. देवाला धन्यवाद देऊ की त्यांनी प्रार्थना केली, त्यांच्या कुटुंबाने प्रार्थना केली, देवाने ती ऐकली आणि तो बरा झाला. प्रेज लॉर्ड. मला असं वाटतं सगळ्या साक्ष झालेल्या आहेत आणि आपण यावेळेस प्रार्थना करणं. सुनील खंडागळे तुमच्या माझ्यामध्ये आहेत. ते यावेळेस या दानासाठी आणि या सर्व साक्षीसाठी देवाला धन्यवाद देतील, प्रार्थना करतील आणि त्याच्यानंतर आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आणि मग आशीर्वाद. स्तुतीस पात्र परमेश्वरा, मान सन्मान करा देतो परमेश्वरा. आतापर्यंत काय सुंदरसे साक्ष ऐकायला मिळाल्या परमेश्वरा. केवळ तुझ्याकडून होतं परमेश्वरा. त्याच्यात तुझा हात होता म्हणून तुला धन्यवाद परमेश्वरा देवा. होय परमेश्वरा देवा, आम्हाला तुझ्याकडचं सुख नाही देवा. तेव्हा तू आमच्या जीवनात नसतं परमेश्वर, आम्ही सर्वजण शून्य होतो परमेश्वर. केवळ तू आमच्या जीवनात आहेस म्हणून आम्हाला सुख आहे परमेश्वर. होय. देवा तुझे आभार मानतो परमेश्वरा. तू आमच्या जीवनामध्ये खरोखर दखल घेत आहेस, आम्हाला प्रत्येकाला तुझे सहाय्य करतायस, प्रार्थना ऐकतेस म्हणून तुला धन्यवाद परमेश्वरा. सुंदर साक्षाबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वरा. जे प्रेरकांचे जे काही गरजा परमेश्वर तू आतापर्यंत भागवतच आहेस, मी तुझे आभार मानतो परमेश्वरा. विशेष करून प्रार्थना करतो बापा, दानाबद्दल बापा, प्रत्येकाने त्या राज्याच्या वाढीसाठी जी मुलं उघडली परमेश्वरा, ती सर्वजण तू पाहिजे बापा. त्या आशीर्वाद कर बापा. दानाला भौगोलिक कर बाप्पा आणि तुझ्या सेवेसाठी, तुझ्या कार्यासाठी उपयोग परमेश्वर. बाप्पा प्रत्येक ऍक्टिव्हिटी तू आशीर्वाद केलेस आणि आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य केलंस म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आपण हळूवारपणे सर्वजण आपल्या पायावर उभं राहू आणि प्रभूची प्रार्थना यावेळेस आपण करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्रमानले जावो, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडले आहे तसे तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण हे राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. आणि आता आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करता जो परमेश्वर देव, त्याची प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याची सहभागिता, त्याची कृपा आणि जो पवित्र आत्मा त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवला, त्याची सहभागिता तुमच्या आणि माझ्या बरोबर आणि ऑनलाईन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर, त्यांच्या कुटुंबाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. यावेळेस विनंती करतो की जे हे स्वीट दिलेलं आहे आपल्या, आज चर्च ओपन झाले त्यामुळं त्या स्वीटवर दीक्षा प्रार्थना करेल आणि मग आपण ते खाल्ल्याशिवाय जाऊ नका. यावेळेस स्वीटवर प्रार्थना दीक्षा करत आणि मग आपण ते वाटेल. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद पित्या परमेश्वर, तुझ्या नावाला उंचावते देवा, तुला गौरवते. तू आतापर्यंत सांभाळस त्याबद्दल मी तुझे आभार मानते. खरोखर देवा तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने तू आम्हाला तुझ्या चरणी घेतलंस पुन्हा एकदा, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. जे काही स्वीट आहे, जसा गोडवा देवा त्या स्वीट मध्ये आहे तो खाऊन देवा प्रत्येका जीवनामध्ये देवा तुझ्या कार्यासाठी उद्या अशी कृपा दया करू देवा. आम्ही प्रत्येक जण तुझ्या हातात पडत ही लहानशी नम्र विनंती देण्यात आणणारा प्रभू येशूच्या गोड आणि अतिप्रिय नावात केली म्हणून तू ऐकलीस पित्या. आमेन.